हरि ओम. अमृत अनुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 8. ज्ञानखंडन. ओवी क्रमांक 1. तैसे आमुचेनी नावे, अज्ञानाचे ज्ञानही नवे. आम्हा लागी गुरुदेव आम्हीच केलो. अर्थात गुरुदेव श्री निवृत्तीनाथांनी आपल्या स्वस्वरूपी अज्ञानाप्रमाणेच ज्ञानही नाही अशी आमची स्थापना आपल्या निजस्वरूपी केली. माऊलींनी येथून पुढे ओव्यांमधून आमुचे, आम्ही असा बहुवचनी शब्दप्रयोग केलेला आहे. तो शब्दप्रयोग ती चारही भावंडे आणि तुरीय प्राप्त अशा सर्वांना सामावून घेण्यासाठी आहे. तुरीय ही कोणा एकाची वैयक्तिक बाब नाही. तेथे फक्त सूक्ष्मातिसूक्ष्म अशी ऊर्जामय अवस्था आहे. यामुळे तेथे स्वतंत्र व्यक्तिमत्व नाही. जो वारीत सामील होतो तो फक्त वारकरी असतो. भक्त हा फक्त भक्तच असतो, अन्य कोणीही नाही. तुरीय प्राप्त झालेला त्याचे स्वतःचे खाजगी व्यक्तिमत्व हरवून जातो. तेथे एक केवळ चैतन्य असते. अशी अनन्यता जेथे असते तेथे आपले मूल वसतिस्थान असते. ते योगधाम असते. तेथे पुरुषोत्तम असतो. आत्मपरब्रह्म एकमेवा द्वितीय आहे. तुरीय म्हणजे ते एकमेवा द्वितीय स्वरूप होणे. मानवी जीवनाची हीच अंतिम अवस्था आहे. हाच शून्यावस्थेमधील पहिला आणि आता पूर्णावस्थेमधील शेवटचा मुक्काम आहे. आता या पलीकडे आणखी काहीही नाही. 84 लक्ष योनींच्या यात्रेची ही सांगता आहे, संपन्नता आहे. मी याचे भाषांतर करताना आपण असे केले आहे. यात तुरीय प्राप्त अशा सर्वांना सामावून घेण्याचा माऊलींचा जो दृष्टिकोन आहे तो व्यक्त करण्याचा प्रयत्न आहे. सर्वांनी तुरीय प्राप्त व्हावे हा माऊलींचा संदेश पोचवण्याचा प्रयत्न आहे. अमृतानुभव जाणल्याची ही खूण आहे. मागील 7व्या अध्यायात श्री ज्ञानेश्वर माऊलींनी अज्ञानखंडन केले. भौतिक वस्तुजगताचा उपयोग फक्त देह जीवित ठेवण्यासाठीच आहे. देह हे आपले जीवन जगण्याचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. देह जीवित असेल तरच आपण आत्मज्ञानाने आपल्या जीवनाचे उद्दिष्ट पूर्ण करू शकतो. आपण या जगतात साक्षी राहून सृष्टीचे अवलोकन करणे, या ज्या कारणाने वास्तव्याला आलो आहोत त्यासाठी देह हे फार मोलाचे साधन आहे. त्याला जीवित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. देह नसेल तर आपल्याला या जगतामधून त्वरित दूर व्हावे लागते, येथून निघून जावे लागते. त्यासाठी देह जीवित ठेवणे हे आपले कर्तव्य आहे आणि तेवढ्यासाठीच येथे भौतिक वस्तुजगत निर्माण केलेले आहे. देह जीवित ठेवण्यासाठी आपल्याला येथे भौतिक वस्तुजगत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्याचा देह जीवित ठेवण्यासाठी आपण उपयोग करायचा आहे. आता वास्तविक देह जीवित ठेवण्यासाठी जे भौतिक वस्तुजगत उपयुक्त आहे ते भौतिक वस्तुजगत कसे वापरावे याच्या माहितीला अज्ञान असे म्हणण्याचे कारण नाही. कारण त्याची माहिती असल्याशिवाय आपण भौतिक वस्तुजगत वापरू शकणार नाही. परंतु आपण देह जीवित ठेवण्याबरोबरच या भौतिक वस्तू जगताचा दुरुपयोग करतो. देह जीवित ठेवण्यापेक्षा त्या भौतिक वस्तू जगताचा आपण उपभोग घेतो. भौतिक वस्तू जगत अनेकविध आहे. ते महाआकर्षक आहे. ते फार चविष्ट आहे. त्याच्या नुसत्या आठवणीने देहावर रोमांच उभे राहतात. त्याच्या उपभोगाने देहादी इंद्रियांना महासौख्य मिळते. यास्तव त्याचा संग्रह केला जातो आणि आपल्याला पाहिजे तेव्हा त्याचा मनोमुराद उपभोग घेतला जातो. 4 जणांपेक्षा आपल्याकडे काहीतरी निराळे आहे याचा अहंकार निर्माण होतो.
भौतिक वस्तुजगताच्या सौख्यासह तो जोमात फुलू लागतो. आपल्या जीवनाची आत्मयात्रा भरकटते आणि त्याचा देहाच्या सौख्यासाठी भौतिकाचा प्रवास सुरू होतो. देह जीवित ठेवण्यासाठी भौतिक वस्तुजगत वापरताना त्याचा वापर थांबवायचा कोठे हे तारतम्य राहत नाही. समजा की देह जीवित राहण्यासाठी आपल्याला 10 भाग पुरे आहेत आणि तसे 10 भाग वापरून आपण त्याचा वापर थांबविला तर तो त्या वस्तूचा उपयोग केला असे झाले. परंतु केवळ ती वस्तू देहाला सौख्य देत आहे म्हणून आपण त्याचा वापर 10 पेक्षा जास्त भाग करतो आणि या अतिरिक्त वापरालाच उपभोग असे म्हणतात. यामुळे सर्व घोटाळा होतो. आता या उपभोगांची चटक लागते आणि आपण देह जीवित ठेवण्याऐवजी उपभोग घेण्यासाठी वस्तुजगत मिळवतो, त्याचा संग्रह करतो आणि वापरतो. अनेकविध वस्तुजगत आपल्याला उपभोगावे असे वाटते, तथापि या एका जन्मात त्या सर्व वस्तू वापरणे शक्य नसते. यामुळे आपण कधीही समाधानी नसतो, उलट सदा दुःखी असतो. जीवनाची यात्रा साक्षीत्वाने सृष्टी सौंदर्याचा कैवल्यानंद घेत केली जात नाही. सतत नवनवीन उपभोगांसाठी हाव बाळगत, तडफडत, अतृप्तावस्थेत, असमाधानी राहून, भरकटत, आयुष्य जगत प्रवास सुरू होतो. जीवनामधून आनंद पुसला जातो आणि तेथे सतत सुखदुःख याचा आटापाट्यांचा खेळ संचिताची बेगमी करत करत सुरू राहतो. मनात, स्मृतीत या अतृप्त उपभोगांचे संचित तसेच चिकटून असते. त्यात जसा, जितका आणि जेवढा देह जीवित राहील तेवढा राहतो. त्याला उपभोगांचे ओझे होते आणि तो लवकर पतन होतो. अंशात्मा देह सोडून दूर होऊ लागतो. त्यावेळी अनेक अतृप्त वासना त्याला मनासह आणि स्मृतीसह लपेटतात आणि त्यांच्या पूर्ततेसाठी त्याला यमधर्माप्रमाणे पुनर्जन्म घ्यावा लागतो. हे असे जन्मोजन्मी सुरूच राहते. जन्मोजन्मी संचिताचे गाठोडे बाळगत, वाढवत अतृप्तावस्थेत आपण पुनर्जन्माचे फेरे घेत राहतो. यामुळे आपण अंशात्मा आहोत. आपण येथे या सृष्टीला साक्षी राहून जीवन जगण्यासाठी आलेले आहोत याची जाण करून देणाऱ्या अध्यात्माला ज्ञान आणि त्याविरुद्ध जन्ममरणाच्या दुष्टचक्रात अडकवणाऱ्या भौतिक वस्तू जगताच्या माहितीला अज्ञान असे म्हटले जाते. आपण आत्मपरब्रह्माचा अंश आहोत. या विश्वात आपण साक्षी राहून येथील सृष्टी सौंदर्य अवलोकन करण्यासाठी आलेलो आहोत. आपण सूक्ष्म आहोत आणि विश्वासह येथील तमाम वस्तुजगत जड आहे. त्यामुळे आपण येथील सृष्टी सौंदर्य अवलोकन करण्यासाठी आपल्या सभोवती जड देह धारण केलेला आहे. हा जड देह जीवित राहण्यासाठी येथील जड वस्तुजगत उपयुक्त आहे. यामुळे या वस्तुजगताचा उपयोग करून देह जीवित ठेवावा आणि या अप्रतिम सृष्टीचे अवलोकन करून येथे कैवल्यानंदात राहावे असा आपला या विश्वात येण्याचा मूळ हेतू आहे. तथापि भौतिक वस्तुजगताच्या भोगापवर्गतेत रुतल्यामुळे आपण आपला या विश्वात अंशात्मक रूपात येण्याचा मूळ हेतू विसरलो आहोत. मोठे दुर्दैव आहे की अध्यात्म, सत्संग इत्यादी उपायांनी आपल्याला याची मुद्दाम जाणीव करून द्यायची वेळ येते. आपण आत्मपरब्रह्माचे अंश आहोत. देहभावात न गुंतता आपले स्वस्वरूप ओळखावे आणि येथे देह जीवित ठेवून अंशात्म्यासाठी म्हणजे स्वतःसाठी जगावे हे शिकवण्याची वेळ येते. यामुळे भौतिक वस्तुजगताच्या माहितीला अज्ञान असे म्हटले जाते आणि त्याच्या विरुद्ध येथे येण्याचा आपला मूळ हेतू जाणणे याला ज्ञान असे म्हटले जाते. परंतु या भौतिक वस्तुजगताचा केवळ देह जीवित राहण्यासाठी उपयोग न करता आपण त्याचा उपभोग घेऊन मौज चंगळ करत आहोत. जन्मोजन्मी हेच करत आहोत.
यामुळे येथे येण्याचा आपला मूळ हेतू दूर झाला आहे. यामधून आपण बाहेर व्हायला तयार नाही. आपले संचित दर जन्मी वाढत आहे, वाढतच आहे. यामुळे आत्मज्ञानाने या भौतिकाचा उपयोग न करता उपभोग घेण्याला अज्ञान असे म्हणावे लागत आहे. या अज्ञानामुळे मूळ आत्मज्ञान दूर होऊन आपण भौतिक भोगापवर्गतेत रुतत आहोत. माऊलींनी याचेच खंडन मागील अध्यायात केले आहे. येथे एक मूलभूत प्रश्न उपस्थित होतो की जर आपण अंशात्मा आहोत आणि येथे सृष्टीलीला अवलोकन करण्यासाठी आलेलो आहोत तर याची जाण करून द्यायची गरजच काय? ही जाण करून देण्याला ज्ञान असे म्हणण्याचे कारण काय? बाळकोबांना ते बाळकोबा आहेत असे ज्ञान करून द्यायची गरज नाही. ते बाळकोबा आहेत तर आहेत. यात ज्ञान असे काय आहे? तसेच यात अज्ञानही निर्माण होण्याचा प्रश्न येत नाही. परंतु येथे अध्यात्मविद्येने आत्मभान आणून ज्ञान करून द्यावे लागते. आपण अंशात्मा आहोत असे ज्ञानाने ठसवावे लागते. तरच भौतिक वस्तू जगतापासून अज्ञानापासून आपण दूर राहण्याची शक्यता निर्माण होते. हा दैव दुर्विलास आहे की आपण कोण आहोत याचे अज्ञान आहे आणि ते ज्ञानाने दूर करावे लागते. याचा एक फार मोलाचा अर्थ असा आहे की आपण मूलभूत ज्ञानी नाही आणि अज्ञानीही नाही. आपण आत्मपरब्रह्माचे अंश आहोत तर आहोत. यात ज्ञान आणि अज्ञान याचा काहीही प्रश्न निर्माण होत नाही. आपण आपल्या वैश्विक केंद्री आत्मस्थानी योगधामी कैवल्यात विराजित आहोत. हेच आपले स्वस्वरूप आहे. हेच आपले निजरूप आहे. म्हणून आपण ज्ञान आणि अज्ञान याच्या पलीकडे आहोत. याला या लिखाणाच्या सोयीसाठी मी विज्ञान असे म्हणत आहे. यालाच येथे माऊली म्हणतात की गुरुदेव श्री निवृत्तीनाथांनी आपल्या स्वस्वरूपी अज्ञानाप्रमाणेच ज्ञानही नाही अशी आमची स्थापना आपल्या निजस्वरूपी केली. त्यांनी आपल्याला ज्ञान आणि अज्ञान या पलीकडे स्वस्थानी स्थापित केले. हे जाणणे याला विज्ञान असे म्हणायचे. हरिओम.